इवले से रोप लावियले द्वारी तयाचा वेणू गेला गगनावर. नमस्कार, मी प्रतिभा विठ्ठल पाटणकर, कैलासवासी विजया वामन पाटणकर वाचनालय कुडा ची अध्यक्षा. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा एक संकटांवर मात करून जे वाचक नियमित पुस्तक वाचतात अशा सर्वांचं खूप अभिनंदन. आपल्या वाचनालयाला 25 वर्षे पूर्ण झाली. आज या ग्रंथालयाच्या 25 वर्षाच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करताना एक संस्कृत सुभाषित आठवते. 25 वर्षपर्यंतं विद्यादानं निरंतरं ग्रंथालयेन समाजस्य भविष्यं सुप्रकाशितम्. याचा अर्थ असा आहे की 25 वर्षे अखंड विद्यादान करून या ग्रंथालयाने समाजाचे भविष्य उज्ज्वल केले आहे. आपल्या वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी प्रसिद्ध होणाऱ्या स्मरणिकेस सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा. डॉक्टर बा ए सनान्से, तत्कालीन अधिकारी, ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्या प्रेरणेने वाचनालयाची स्थापना 1 ऑक्टोबर 2000 मध्ये झाली. त्यावेळी हे वाचनालय महिला मंडळाच्या छोट्याशा जागेत सुरू केले. सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा पूर्वापार चालत असलेला कौटुंबिक वारसा पुढेही चालू राहावा या हेतूने माझे पती श्री विठ्ठल पाटणकर यांनी आपल्या आईप्रती असणारे प्रेम, तिची आठवण सदैव जपण्यासाठी आम्ही त्यांच्या नावाने हे वाचनालय सुरू केले. वाचनालयाच्या स्थापनेपासून संस्थाध्यक्ष म्हणून काम करताना हे आजचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करताना आज मला अतिशय आनंद होत आहे. शासनाचे अनुदान मिळत नसताना आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना काही लोकांच्या मिळणाऱ्या मदतीवर आणि प्रसंगी पदरमोड करून आम्ही हे वाचनालय सुरू ठेवले. पण वाचकांच्या वाढत्या संख्येमुळे महिला मंडळाची ही जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे श्री केशव नातू यांच्या घराच्या माडीवर वाचनालय स्थलांतरित केले आणि मग तेथून या साने गुरुजी मित्रमंडळ वाचनालयाच्या इमारतीत आपले वाचनालय स्थलांतरित केले. आज रुपेरी मुकुट डोक्यावर घेऊन दिमाखात उभे आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2018 मध्ये आपल्या ग्रंथालयास आदर्श ग्रंथालय म्हणून गौरवण्यात आले. तर सन 2024 मध्ये नगर वाचनालय वेंगुर्ले यांच्यातर्फे स्वर्गीय विष्णुपंत गणेश नाईक स्मृती आदर्श ग्रंथालय पुरस्कार आपल्या ग्रंथालयाला प्रदान करण्यात आला. आपल्या वाचनालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. नगर वाचनालय वेंगुर्ला यांनी आदर्श ग्रंथालय पुरस्काराचा मान सर्वप्रथम पाटणकर वाचनालयाला दिला, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. सन 2022-23 या वर्षी कुडाळ मालवण मतदारसंघाचे स्थानिक आमदार श्री वैभव नाईक यांच्या निधीतून वाचनालयास संगणक आणि कपाटे देण्यात आली. ग्रंथालय हे समाजसेवेचे केंद्र व्हावे म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, महिला वर्ग उन्नती कार्यक्रमांतर्गत हळदी कुंकू समारंभ, रांगोळी स्पर्धा, तसेच शालेय मुलांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंधलेखन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर वाचनालयाचे संचालक श्री प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नाने वाचनालयात दीक्षित जीवनशैलीचे मोफत सल्ला केंद्र सुरू केले आहे. शाळा जवळच असल्यामुळे
विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तके, बालसाहित्य अतिशय अल्प वर्गणीत उपलब्ध करून दिले जातात. बालकुमार वाचन कोपरा सुरू केला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभागही सुरू केला आहे आणि त्यासाठी लागणारी अभ्यासविषयक पुस्तके दरवर्षी खरेदी केली जातात. त्यांच्यासाठी मोफत वायफाय सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यातूनच 5 ते 6 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी वाचनालयाचा उपयोग करून घेतला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या वाचनालयातील 25 वर्षाच्या वाटचालीत कार्यकारिणीतील पदाधिकारी जसे की कुमुदताई रेगे मॅडम, सुषमाताई कुलकर्णी मॅडम, डॉक्टर दीपाली काजरेकर मॅडम, सुजाताताई जडिये मॅडम, तसेच माननीय श्री अजित धुरी, श्री सामंत सर, श्री वेतुरेकर सर, श्री वैद्य सर, श्री पांचाळ सर यांचे योगदान अतिशय मोलाचे व प्रेरणादायी राहिले आहे. तसेच वाचनालयातील कर्मचारी वर्ग, माजी ग्रंथपाल सहदेव खोत, विद्यमान ग्रंथपाल प्रसाद जाधव, लिपिक सदाशिव सावंत आणि सेविका उमाताई कुडाळकर ह्या तर जणू आम्हाला श्रीदेव कुडाळेश्वर यांचा आशीर्वादच आहेत. यांच्यामुळे श्रीदेव कुडाळेश्वर मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांचेही आम्हाला मोलाचे सहकार्य लाभते. आज आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमामुळेच हे वाचनालय आज समाजातील एक आदर्श संस्थेच्या रूपात उभे आहे. 25 वर्षाच्या कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक कर्मचारी यांचे मी मनःपूर्वक आभार मानते व कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या या रौप्य महोत्सवी वर्षात आपण केवळ भूतकाळाचाच गौरव करत नाही, तर भविष्याचीही नवी स्वप्न पाहत आहोत. भविष्यात वाचनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे. वाचनालयाची संस्कृती वृद्धिंगत करणारे कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, डिजिटल ग्रंथालय सुविधा, वाचकांसाठी विशेष उपक्रम याद्वारे वाचनालय अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहील. या सर्व उपक्रमांसाठी वाचनालयाच्या सर्व सदस्यांचे, कार्यकारिणीचे, देणगीदारांचे व समाजातील सर्व घटकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाचनालयासाठी स्वतंत्र व सुसज्ज अशी इमारत उभारणे हे आमचे महत्त्वाकांक्षी स्वप्न असून सर्वांच्या साथ सहकार्याने ते निश्चितच साकार होईल असा दृढ विश्वास आहे. या वाटचालीत वाचनालयाला तालुका अ दर्जा प्राप्त करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रयत्नांना आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या सर्व एकत्रित प्रयत्नांमुळेच व सहकार्यामुळेच वाचनालयाची भविष्यातील वाटचाल अधिक उज्ज्वल व प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. एका संस्कृत सुभाषिताने माझे मनोगत पूर्ण करते. ग्रंथालयम ज्ञानमंदिरम यत्र दीपो न निवर्तते, अज्ञानतिमिरम नाश्यम विद्याप्रकाशम वर्धते. अर्थात ग्रंथालय हे ज्ञानाचे मंदिर आहे, जिथे ज्ञानाचा दीप कधीही विझत नाही. ते अज्ञानाचा अंधार दूर करून विद्येचा प्रकाश वाढवते. या वाचनालयाच्या स्मरणिकेस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्याने ज्याने मदत केली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तसेच हे 2026 हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे जावो हेच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.